माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीकरता महायुतीकडून उभ्या असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। देहिवली येथील श्री हनुमान मंदिर आणि मरियाई मातेच्या मंदिरात पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। माणगावतर्फे वरेडी पंचायत समिती गणात महेश सुरेश विर्ले आणि जिल्हा परिषद गटात रेश्मा योगेश मिसाळ या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर गावकऱ्यांनी देखील महायुतीच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। या भागात महेश विर्ले यांचा मोठा जनसंपर्क असून माजी सभापती अमर मिसाळ यांचा दबदबा आहे, त्यामुळे या भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास महेश विर्ले आणि अमर मिसाळ यांनी व्यक्त केलाय। दरम्यान यावेळी प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर्फे वरेडी गट आणि गण या दोन्ही प्रचाराचा शुभारंभ करतो। तर शुभारंभ आपण आज सर्व जे शिवसैनिक आणि जे ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वांना जवळचे असणारे दोन्ही उमेदवार, घरचे उमेदवार, आज प्रत्येकावरती कोणताही प्रसंग आला तरी आपल्या हक्काची माणसं, आपल्या जवळ असणारी माणसंच धावून येणार आहेत। त्या गोष्टीची जाणीव सर्व आपल्या पूर्ण परिसराला आहे, पण आपण ती उजागर करून आणायची सगळ्यांना। आज ह्या प्रचारानिमित्त प्रत्येक व्यक्तीला अनुभव आहे की दोन्ही उमेदवार कशा पद्धतीने 4 वर्ष 5 वर्ष यांनी चप्पल आपल्या दाराशी झिजले अशा उमेदवारांनाच मला वाटतं आपला सर्वच सर्व मतदार मदत करेल। आणि हा ठाम निश्चय आहे, कारण की आपल्याला हे पटवून द्यायचे सगळ्यांना की आपले उमेदवार कशा पद्धतीने विकास करू शकतात। आज वर गेल्यानंतर खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे सर्व शिवसेना पक्षाचे आहेत आणि प्रवाहाच्या दिशेने जर सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आला तर आणखी खूप मोठ्या जोराने कामं होतील। याच्या व्यतिरिक्त जाऊन इलेक्शन पुरते येणारे व्यक्तिमत्व खूप वेगळे असतात आणि म्हणजे इलेक्शनमध्ये जसं पावसाळ्यामध्ये काजवे रात्रीचे जसे चमचमतात तशा प्रकारचे काही उमेदवार आहेत आणि अखंड सूर्यासारखे तेज देणारे तुमचे भाव आणि हक्काची माणसं आपल्या सोबत आहेत। तर ही गोष्ट आपल्याला सर्व लोकांना जाणीव करून द्यायची। आपल्या लोकांची कसं आहे का प्रत्येक वेळेस प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक व्यक्ती त्यांची बाजू निगेटिव्ह पॉझिटिव्ह पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपली बाजू कशा पद्धतीने ठेवायचे आपल्याला तर खरंच सांगायचं, आपल्याला काही खोटं नाटं सांगायचे नाही। लोकांना लावालावी करायची गरज लागते, याच्या त्याच्या विरोधात बोलायला गरज लागते। आपल्या एकाही पक्षाच्या किंवा आपल्या ग्रामस्थांना कुणालाच काही चुकीचं बोलायची गरज नाही। आपण जे काम केलं आतापर्यंत तेच आपल्या लोकांपर्यंत पोहोचायचं काम करायचे आणि आपण हा प्रचार हा फक्त औपचारिकता आहे। प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या घरात आपण जे केलं आणि जे राज्य करतोय ती गोष्ट या सर्वांच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती उजागर करू म्हणजे बाकी काही करायचं नाही आपल्याला। आणि आज जे जोमाने सर्वचे सर्व उत्साहाने इथे सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद। आजचा जो शुभारंभ आहे तो 7 तारखेला गुलालाने कसा आपल्याला उधळता येईल, गुलाल उधळता येईल त्याच्याकडे सगळ्यांना लक्ष द्यायचे। पंचायत देहिवलीतर्फे वरेडी जिल्हा परिषद गट आणि गण निवडणूक घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी प्रचारांचा शुभारंभ करण्यात येत आहे। त्या प्रसंगी मी सर्वप्रथम मरियाई चरणी, बजरंग बली चरणी, भगवान गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, उमेदवार या सर्वांना मी या ठिकाणी नमस्कार करतो। खरं तर या ठिकाणी मी निश्चितपणाने सांगेल की ग्रामपंचायत देहिवलीतर्फे वरेडी ही माझी स्वतःची ग्रामपंचायत आहे। त्या ठिकाणी माझी पत्नी मेघा अमर मिसाळ ह्या ठिकाणी सरपंच आहेत। जिल्हा परिषद वार्डामध्ये देहिवलीपासून ते किरवलीपर्यंत 8 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही केलेले विकास कामं, मग त्यामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची कामं असतील, आपण बघताय जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपण पाणी पोचवण्याचं काम केलेलं आहे, रस्त्यांची कामं केलेली आहेत, सामाजिक सभागृह केलेले आहेत, आरोग्याच्या माध्यमातून गटाराची कामं केलेली आहेत। आपण बघताय आताच 138 करोड रुपयाचा प्रचंड मोठा निधी नेरळ कलम रस्त्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे। त्याचं कामसुद्धा प्रगतीपथावर आहे आणि अनेक कामं जे अंतर्गत असतील गावागावांमध्ये हे आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि त्या कामाच्या त्या विकासाच्या जोरावर आम्ही जनतेचा आशीर्वाद मागणार आहेत। आणि या ठिकाणी निश्चितपणाने मी सांगेल की देहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत असेल, कोलारे ग्रामपंचायत असेल किंवा इथून पुढे जेवढ्या ग्रामपंचायती असतील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आमचे महायुतीचे उमेदवार हे प्रत्येक बूथवरती आघाडी घेतील, जनतेचा, नागरिकांचा आशीर्वाद घेतील आणि चांगल्या मताने विजयी होतील। धन्यवाद।
like, comment, share and subscribe.